अविनाश भोसीकर वंचित बहुजन आघाडीचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे। आज या पत्रकार परिषदेला मी आपल्या समोर वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहे। आपल्या सर्वांना माहित असेल, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर हे जेव्हा हे सर्व परभणीचं सर्व या लाठीचार असेल, कोम्बिंग ऑपरेशन असेल किंवा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये असतील, स्वतः साहेब पूर्णपणे लक्ष देऊन होते। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पोलीस अगदी सोमनाथ सूर्यवंशी यांची डेड बॉडी सुद्धा परभणीमध्ये आणण्यासाठी बाहेरच्या बाहेर सगळं अंत्यविधी करण्याचा प्रकार हे सगळे करण्याच्या तयारीत होते। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर इथं स्वतः उपस्थित असल्यामुळे या सर्व गोष्टी पोलिसांच्या धुडकावून लावून आणि त्या दिवशी प्रशासनानं पूर्णपणे जे काही 4-5 लोकांना सस्पेंड करायची कारवाई झाली ती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये साहेबांचा मोठा त्यामध्ये रोल आहे। मी या ठिकाणी आज एवढ्यासाठी उपस्थित आहे, कोणत्या पक्षाने कोण काय आंदोलन करावं, कोणी लॉंग मार्च करावं हा जास्तचा प्रत्येकाचा प्रश्न आहे, सगळ्यांनी त्या पद्धतीने आहे। पण सुरेश धस नावाचे जे काही महाराष्ट्रातला एक जातीवादी आमदार आहे, यांनी जे प्रकारे या आंदोलनाला आणि इथल्या सर्व आंदोलनकर्त्याला असतील, सोमनाथची आई असतील, त्या सगळ्यांना ज्या पद्धतीने पोलिसांना माफ करा म्हणून जे काही स्टेटमेंट काल केलेलं आहे त्याचं मी उत्तर देण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे। सुरेश धस ज्या पद्धतीने बीडच्या प्रकरणावर ज्या पद्धतीने धसास लावून धरत आहेत, कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे म्हणून जसं त्या ठिकाणी देशमुखांच्या त्या परिवाराला न्याय मागत आहेत, मग त्यांचं हे न्यायाचं माप सूर्यवंशी परिवाराच्या बाबतीत काय कुठं झुकतं माप होतं, किंवा दलितांच्या बाबतीत इथल्या लोकांवर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन कसा काय बदलतो, म्हणजे याचा अर्थ तुमचं ते लेकरू आणि आमचं ते कार्ट अशा पद्धतीची भूमिका सुरेश धस यांची आहे का? की म्हणजे तुम्ही एखाद्या अत्याचारावर झालेल्या त्याची जात बघणार आहात का? ही सगळं प्रश्न मोठा प्रश्न निर्माण होतो। तुम्ही स्वजातीचं एखाद्या अत्याचाराला तुम्ही टोकाची भूमिका घेता आणि इथं दलित असतील, ओबीसी असतील, भटके विमुक्तावर झालेले जे काही अत्याचार आहेत याच्याबद्दल तुम्हाला काही भूमिका नाही का? त्याची तडजोड करून घेताय का? किंवा मग पोलीस अधिकारी तुमच्या जातीचे आहेत का? मग हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यात त्या ठिकाणी निर्माण केला जातो। म्हणजे हे सर्व आंदोलन कोण्या पद्धतीने चाललंय, म्हणजे आंदोलन मरणाऱ्याची जात पाहून तुम्ही लढत आहात का? हा माझा त्या ठिकाणी त्यांना सवाल आहे। वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे परभणीमधील सर्व संविधानप्रेमी जनतेवर झालेला हल्ला, इथल्या सर्व बहुजनांवर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत सक्षमपणे सोबत आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियासोबत खंबीरपणे वंचित बहुजन आघाडी आहे। आम्ही सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत आणि राज्य पातळीवर आमचा सगळीकडे ज्या ज्या पद्धतीने जशा पद्धतीनं आमचा लढा पूर्णपणे चालू आहे।